उत्तर मध्य मुंबईमधून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर झाले। वर्षा गायकवाड विरुद्ध ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्यात लढत होणार आहे। जनतेला प्रश्न सोडण्याची ताकद दे, जनतेचे प्रश्न सोडवण्याची ताकद दे असं साकडं घातल्याचं ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी म्हटलंय। कोणालाही कधीही कमी लेखलं नाही। यावेळी त्यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे। आतापर्यंत कोर्टामध्ये ज्येष्ठ विधिज्ञ म्हणून ज्यांनी एकंदरीत आपली कामगिरी देशभर नव्हे तर जगभरामध्ये उंचावलेली आहे असे उज्ज्वल निकम आपल्या सोबत आहेत। आज ते नव्या इनिंगमध्ये दिसत आहेत। भाजपचे उत्तर मध्य मुंबईचे उमेदवार म्हणून ते रिंगणात उतरलेले आहेत। सर, संजय राऊत कट्टर विरोधक मानले जातात भाजपचे। आज सकाळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि थेट पहिला आरोप तुमच्यावर केलेला आहे। भाजपला उत्तर मध्यमध्ये कुठलाही उमेदवार मिळत नव्हता म्हणून तुमच्या गळ्यात ती उमेदवारी दिलेली आहे। काय उत्तर द्याल? संजय राऊतजी आरोप करतात, त्या आरोपात किती तथ्य असतं हे त्यांनाच माहिती असतं। परंतु राजकीय पक्ष म्हटला की राजकीय पक्षाचा अजेंडा असतो, त्या अजेंड्यानुसार राजकीय पक्षाचा प्रवक्ता बोलतो आणि त्यामुळे संजयजी काय बोलले याकडे मी फारसं लक्ष देणार नाही। माझ्या मनात कुठलीही नकारात्मकता ही मी ठेवणार नाही। सकारात्मक दृष्टिकोनातून बघेल। टीका सकारात्मक दृष्टिकोन असेल तर मी नक्की त्याचं स्वागत करेल, परंतु केवळ नकारात्मक असा सूर असेल तर मी दुर्लक्ष करेल। स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा आदर्श मला कायम मी डोळ्यासमोर ठेवत आलेलो आहे। ज्या निर्भीडतेने त्यांनी स्वातंत्र्याकरता आपला जीवनात लढा दिला ते मला नेहमीच भावलं आहे आणि म्हणून त्यांच्यापासून मी काही धडे घेण्याकरता त्यांच्या स्मृतीला मी आज अभिवादन करण्याकरता आलो। आज प्रचाराचा नारळ फोडल्यानंतर पुन्हा एकदा आता राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरींमध्ये सुद्धा ते सापडणार का हे पाहावं लागेल। कॅमेरामन विनोद नाईकसह मी चेतन ननावरे, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।